आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शहरातील मुख्य रस्त्यावर रहदारीला अडथळा होऊ नये तसंच वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून 7 एप्रिल रोजी 11:30 वाजेच्या सुमारास शहरातील मुख्य रस्ता समजला जाणारा राजपथ रस्त्यावरील नवीन भाजी मार्केट पासून ते बस स्थानकापर्यंत रस्त्यावर येणाऱ्या छोट्या मोठ्या टपऱ्या मेल बाहेर उभी असलेली नाश्ता लॉरी पत्र्याचे शेड काढण्यात आले। गोपाल हॉटेल बाहेरील रसवंतीचे अतिक्रमण छत तोडण्यात आले। गणेश रेस्टॉरंट बाहेर रसवंतीचे छत देखील जेसीबी द्वारे वाढले गेले। शहरातील विविध झेरॉक्स जवळील घराबाहेर वाढवलेली लोखंडी जिना देखील तोडण्यात आला। दरम्यान या अतिक्रमण मोहिमेमुळे अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे मोठे प्रमाणावर नुकसान झाले। आपला व्यवसाय आवरण्यासाठी अनेकांची धावपळ उडत होती। त्यानंतर एकता चौकातील दुकानाबाहेर वाढलेले पत्र्याचे शेड अतिक्रमणावर जेसीबीचा हातोंडा टाकण्यात आला। दुकानाबाहेर वाढवलेले पत्र्याचे शेड, दुकानाबाहेर लावलेले फलक, पोस्टर, बॅनर आदी अतिक्रमण हटवण्याची मोहीम 2 तासांपर्यंत सुरू होती। मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी, पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे, उपनिरीक्षक इम्रान खान, अविनाश दहिफळे, आरोग्य निरीक्षक शरद महाजन, लेखापाल विशाल माळी, मनोज बोरसे, नितीन चौधरी, कैलास पवार, राजरत्न मसदे, राम चव्हाण, नलिन सोलंकी, दगडू वानखेडे, आकाश कांबळे, रघुनाथ बैसाने, संतोष मसदे, शरद गवळी आदी पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते। पोलीस कर्मचारी ललित काळे, अविनाश पाटील आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता। मुख्य संपादक यादवराव सावंत। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।